नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये शेका पक्षाला गळती लागली असून रविवारी भिंगार ग्रामपंचायत हद्दीतील भेरले येथील शेका पक्ष कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपच्या पनवेल तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ठवळे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चा पळसपे विभागीय अध्यक्ष योगेश लहाने, कोण अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, भिंगार सरपंच गुलाब वाघमारे, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सुभाष पाटील, सदस्य सुनील पाटील, माजी सदस्य बंधू मोरे, रामदास वाघमारे, काशीनाथ वाघमारे, मनोहर वाघमारे, सुरेश नाईक, भिंगार अध्यक्ष सचिन गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन शेका पक्षाच्या विष्णू जाधव, भगवान वाघमारे, राम पवार, निवृत्ती कातकरी, अनंता वाघमारे, सुनील वाघमारे, निवृत्ती वाघमारे, विजय वाघमारे, महेंद्र वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, रामचंद्र वाघमारे, बळीराम वाघमारे, कैलास वाघमारे, जयराम कातकरी, रमेश वाघमारे, अशोक वाडवे, दयानंद जाधव, अर्जुन वाघमारे, अभिषेक वाघमारे, अविनाश वाघमारे, सुनील कातकरी, ज्ञानेश्वर वाघमारे, गोविंद कातकरी, ऋतिक वाघमारे, गुरुनाथ वाघमारे, प्रकाश वाघमारे, नीता जाधव, तारा वाघमारे, सरिता पवार, मनीषा कातकरी, कमळी वाघमारे, निशा वाघमारे, आबा वाघमारे, उज्ज्वला वाघमारे, लता वाघमारे, विमल वाघमारे, शिवा वाघमारे, कुसुम कातकरी, सुगंधा वाघमारे, पिंटी वाडवे, निकिता जाधव, सुमन वाघमारे, रोशनी वाघमारे, रेश्मा वाघमारे, रुपाली वाघमारे, कल्पना वाघमारे, राजेश वाघमारे, रवी वाघमारे, कुंदा वाघमारे, दर्शना वाघमारे, भुरी वाघमारे, दाखली पवार, कल्पना वाघमारे, गंगू कातकरी, मयूर पवार, नितीन वाघमारे, संदीप वाघमारे, शिवाजी मोरकुटे, बळीराम वाघमारे, अविनाश वाघमारे, हिरा वाघमारे, राम वाघमारे, नाजुका वाघमारे, प्रमिला मोरकुटे, अरुणा वाघमारे, भारती वाघमारे, तारा वाघमारे यांनी भाजपचे विकासाचे कमळ हाती घेतले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाची पनवेल तालुका ग्रामीण कमिटी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड, गोव्याचे माजी आमदार तथा पनवेल विधानसभा निरीक्षक दयानंद सोपटे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. खारघर येथील केरळा समाजाच्या वतीने आयोजित ओणम कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, उत्तर भारतीय सेल शहर अध्यक्ष सुमित सहाय, मंडळ चिटणीस शैलेंद्र त्रिपाठी, आयोजक अध्यक्ष प्रदीप कुमार, सेक्रेटरी मनोज केएन, खजिनदार राजीवन कोमेरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात हृदयविकारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेकदा हृदयाचा झटका इतक्या वेगात येतो की त्यात मृत्यू ओढावतो. मात्र अशा प्रसंगात हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत जर काही प्राथमिक उपचार मिळाले तर काही वेळा प्राण वाचण्यास मदत होते. अशावेळी हृदयरोगावर गेम चेंजर ठरलेला उपाय म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन. या उपायाने अनेकांचे प्राण वाचले आहेत. जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकवर हॉस्पिटलने खारघर तसेच पनवेल रेल्वे स्थानकावर कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशनचे 1 तासाचे प्रशिक्षण सत्र आयोजित केले होते. यामध्ये नागरिकांना CPR प्रशिक्षण देण्यात आले. डॉक्टर अभिजित सावंत यांच्या नेतृत्वाखाली या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले असून खारघर, पनवेल सारख्या विविध स्थानकांवर जिथे शेकडो नागरिक प्रवास करतात अशा ठिकाणी CPR तंत्राविषयी माहिती आणि प्रशिक्षण देण्यात आले.
रसायनीतील सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील माळी यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सोशल वर्कर आयकॉन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. एशियन बुक पब्लिकेशन आणि समृद्धी प्रकाशन या राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने निसर्ग साधना सामाजिक संमेलन ठाण्यात झाले. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते सुनील माळी यांचा सन्मान झाला. दरम्यान राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवल्याने सरपंच सुनील माळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाड तालुक्यातील तेलंगे मोहल्ला येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघड झाली आहे. लग्नाचे आमिष दाखवून 34 वर्षीय तरुणाने या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले. याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आदिप लियाकत पोपेरे हा आंबेत येथील रहिवासी आहे. आदिपने लग्नाचे आमिष दाखवून पीडित तरुणीला सापे गावाच्या जंगल आणि मसळा गावाजवळ फार्म हाऊस या ठिकाणी नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केला. याबाबत मुलीने तक्रार दिल्यानंतर महाड तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक खेडकर करत आहेत. निसर्गरम्य आणि थंडगार माथेरानला पूर्वी विशेष करून उन्हाळ्यात पर्यटकांची पसंती होती, परंतु आता वर्षभर या ठिकाणी पर्यटक येत असतात. यंदा संपूर्ण पावसाळा माथेरान पर्यटकांनी बहरून निघाले. त्यामध्ये पावसाळी शेवटच्या वीकेंडला देखील पर्यटकांची गर्दी दिसून आली. माथेरान हे 2636 फूट उंच डोंगरावर बसलेले रायगड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ असून मुंबई पुण्यापासून जवळ असल्याने पर्यटक हिवाळी आणि उन्हाळी पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात येत असतात. मागील 2 वर्षांपासून पावसाळी पर्यटन हंगामही बहरून गेला आहे. शनिवार आणि रविवारी मिनी ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ करून मध्य रेल्वे पर्यटकांना आकर्षित करते. या वीकेंडमध्ये सकाळी 8:15 पासून संध्याकाळी 6 पर्यंत शटल सेवेच्या 8 फेऱ्या होतात. या सर्व फेऱ्या दोन्ही दिवस पर्यटकांनी फुल होत्या. फर्स्ट क्लासची बोगी सुद्धा पर्यटकांनी भरून जात होती. यंदाच्या पावसाळ्यात ई रिक्षा सेवा सुरू झाल्यामुळे पर्यटकांना माथेरान शहरात दाखल होणे सोयीस्कर झाले. कमी खर्चात पर्यटक ई रिक्षाचा आनंद घेत होते. पर्यावरण पूरक असलेल्या ई रिक्षामुळे सुद्धा येथील पर्यटनात वाढ झालेली असल्याचे सांगण्यात येत आहे. समाजात शिस्त आणण्याचे काम पोलिसांबरोबरच पत्रकारही करत असतात, असे प्रतिपादन वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी केले आहे. माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून पोलीस आणि पेण तालुक्यातील पत्रकाराच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, पोलीस उपनिरीक्षक नरेश थळकर, पोलीस उपनिरीक्षक विजय म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय देवकते, पोलीस हवालदार अमोल म्हात्रे, पोलीस शिपाई आकाश यांच्यासह स्थानिक पत्रकार उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले की पोलीस आणि पत्रकार हे एकाच नाण्याच्या 2 बाजू असून परस्परांमध्ये आपुलकीचे संबंध असेल तर समाज सुधारायला वेळ लागणार नाही. राजकीय मंडळी कोणालाही घाबरली नाही तरी ते पत्रकारांना घाबरत असतात. या समाजात बरं वाईट काय चाललंय याकडे पत्रकारांचे योग्य लक्ष असते. त्यामुळे समाजात ते महत्त्वाची भूमिका बजावतात, असे सांगितले. तसेच उपस्थित पत्रकारांना पोलीस प्रशासनाच्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दत्ता म्हात्रे यांनी पोलीस प्रशासनाने त्यांचे काम करत असताना पोलिसांनी जनसामान्यात जाऊन त्यांच्यातील एक व्हावे, तसेच पत्रकारांना भेडसावणाऱ्या अडचणींवरही प्रकाश टाकला. तर पत्रकार संतोष पाटील यांनी आपापल्या क्षेत्रातील समस्यांचा उल्लेख करताना पोलिसांकडून अधिक पारदर्शकता आणि वेळेवर माहिती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता रविवारी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झाला. महाराष्ट्रातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 1500 रुपये मिळावेत, यासाठी राज्य सरकारने ही योजना चालू केली आहे. महिला आणि बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या 3ऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 भगिनींना 521 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना 3रा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेसही 3 हप्ते एकत्र देण्यात आले आहेत.
अर्ज स्वीकारला गेला नाही किंवा अर्ज भरताना चुका केल्या गेल्या होत्या. त्याचबरोबर बँक खाते आणि आधार क्रमांक लिंक न केलेल्या महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. या महिलांना पुन्हा अर्ज भरावा लागेल. तसेच बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करावे लागणार आहे.